तुमचं स्वागत करते विद्यास फूड कॉर्नर आणि टिप्समध्ये. आय होप गाईज तुम्ही सगळे मस्त असाल. तर श्रावण सोमवार लागलेले आहेत. खूप छान छान मस्त आपल्याला मेकअप करावं असं वाटते. छान छान लुक करून मस्त मंदिरात वगैरे कुठं फिरायला जा वाटते. आणि बाहेरसुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये खूप मस्त फिरायला जात असतो. आणि त्यासाठी आपल्याला छान छान मस्त असं मेकअप किंवा छान छान लुक करायला आवडते, व्हिडिओ काढायला आवडतात, फोटो काढायला आवडते. तसंच मलासुद्धा वाटत आहे आज. आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान मस्त माझं एक साडीवरचं लुक शेअर करणार आहे. आणि विथ गाईज तुम्ही वेस्टीज कंपनीचं नाव ऐकलेलंच असेल. त्याची काही ब्युटी प्रोडक्ट मी माझ्या फ्रेंडकडून घेतलेले आहेत. खूप दिवसापासून मी त्याच्याबद्दल ऐकलेलं होतं. खूप दिवसाआधी मी त्याच्याबद्दल त्या ब्युटी प्रोडक्टबद्दल ऐकलेलं होतं. तर मला ते ट्राय करावेसे वाटत आहे. तर आणि ते नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनलेले प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही हार्मफुल नाही. आणि हा आजचा व्हिडिओ ऑनेस्ट रिव्ह्यू राहणार आहे त्या वेस्टीज कंपनीच्या ब्युटी प्रोडक्टचा. आणि हा बिलकुल स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. तो मी असंच बनवलेला आहे आणि विथ ब्लॅक साडीच्या लुकसोबत. तर चला मी पटकन तुमच्यासोबत ब्लॅक साडीसोबत वेस्टीज कंपनीच्या ब्युटी प्रोडक्टसोबत छान मस्त लुक क्रिएट करणार आहे आणि पटकन करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी कसं लुक क्रिएट करणार आहे. आता मी चेहरा छान मस्त असा धुवून घेतला आहे. त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर, माझं सॉफ्ट निव्याचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे. थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. जर तुमची ऑइली स्किन वगैरे असेल तर जास्त नाही घ्यायचं. नंतर मी वेस्टीजचं प्रायमर यूज करत आहे. खूप सिल्क आणि सॉफ्ट फील होतं याचं मला लावल्यानंतर. हे खूप सिल्क आणि सॉफ्ट वाटलं मला. तर खूप असं सिल्क सॉफ्ट वेल्वेटी फील देतं हे. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे वेस्टीजचं 1 नंबरचं फाउंडेशन. असं हातावरच घेते मी. थोडी जास्त क्वांटिटी लागते, कारण की ॲब्झॉर्ब झाल्यानंतरच ते पण थोडं जास्तच क्वांटिटीमध्ये असतं ही. तर चला सगळ्यात आधी मी फाउंडेशन लावून घेत आहे. थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये हे लागतं, कारण की हे फुल कवरेज फाउंडेशन नाही, त्याच्यामुळे थोडंसं जास्त क्वांटिटी लागतं, तेव्हाच तुम्हाला छान असा कवरेज मिळू शकतो. तर ब्युटी ब्लेंडरनं किंवा ब्युटी ब्रशनंसुद्धा तुम्ही याला स्प्रेड करू शकता. पण मी ब्युटी ब्लेंडरच यूज करत आहे, कारण हे मला खूप इझी आणि सोपं जात आहे छान ब्लेंड करायला. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे छान मस्त कवरेज आलेलं आहे, व्हाईट कवरेज आलेलं आहे. त्याच्यानंतर मी छान मस्त गळ्यालासुद्धा लावून घेणार आहे, कारण चेहऱ्याचा आणि गळ्याचा कलर असा वेगवेगळा नको दिसायला हवा. तर त्याच्यामुळे छान असं मी करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे दिसत आहे आता. त्याच्यानंतर माझ्याकडची कॉम्पॅक्ट पावडर मी यूज करत आहे हुडाची, कारण की मी वेस्टीजची पावडर वगैरे घेतली नाही होती. तर चला हे पावडर वगैरे लावून घ्यायचे. अशा ठिकाणी टी पॉईंटला लावून घ्यायचे आहेत, कारण थोडंसं आपलं तिथं ऑइली स्किन असतं म्हणून. तर अशा प्रकारे मी थोडीशी कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा लावून घेतलेली आहे गळ्याला, आणि जे टी आपला पॉईंट असतो त्याला लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी वापरत आहे वेस्टीजचं हे ब्लशर. तर हे छान मस्त ब्लशर आहे. तर अशा प्रकारे छान लावून घेते. थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये हे सुद्धा घ्यावं लागतं, तेव्हा सुद्धा तुम्हाला छान असं ब्लश मिळतं. तर छान आहे, सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर मी हायलाईट करून घेत आहे. थोडंसं हायलायटर लावून घेत आहे माझ्याकडचं मॅकचं. तर हायलायटर असं लावून घ्यायचं आहे तुम्हाला. जो उंच तुमचा पॉईंट असतो ना चेहऱ्याचा, तिथे लावून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे खूप छान मस्त येतं. तर पहिले मी ब्लश लावत आहे आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे आता हायलायटर. तर ब्लश खूप छान वाटत आहे आता लावल्यानंतर. त्याच्यानंतर थोडंसं मी लावणार आहे आयशॅडो घेतलेलं आहे मी माझ्याकडचं. तर आयशॅडो मी थोडं लावून घेत आहे. तर आयशॅडो मी लावल्यानंतर मी लावणार आहे थोडंसं हायलायटर. आणि हायलायटर असं उंच पॉईंट असतो ना आपल्या चेहऱ्याचा, तिथं आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे छान मस्त असे शाईन करतं ते, आणि चेहऱ्याला खूप छान असं ग्लॉसी लुक येतं. तर त्याच्यामुळे आता ही हायलायटर लावून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असं ग्लॉसी होतं आहे. आणि आता गेलेल्या लाईट, त्याच्यामुळे तुम्हाला छान हे मेकअप मी कसं करत आहे हे फर्स्ट क्लिअर दिसत नाही. लाईट गेले आणि तेव्हा मी हे शूट करत आहे. तर तरीसुद्धा खूप छान दिसत आहे. आणि ह्या वेस्टीजची लिक्विड लिपस्टिक ती मी यूज करणार नाही आहे, कारण की मला ती सूट होणार नाही. ही माझ्याकडची मी क्रेयॉनची लिपस्टिक, मॅट लिपस्टिक यूज करत आहे. त्याच्यामुळे बघू शकता खूप छान मस्त माझे होठ दिसत आहेत. मस्त मस्त कलर आलेला आहे आणि अशा प्रकारे दिसत आहे. आणि मी डोळ्याला फेक आयलॅश किंवा मस्कारा अशा गोष्टी कधीच लावत नाही. त्याच्यामुळे मी आयलॅश कर्लरने छान माझे आयलॅश कर्ल करून घेते. त्याच्यामुळे ते फेक आयलॅशसारखे दिसतात. आणि काजळ लावल्यानंतर खूप छान मस्त मस्काऱ्यासारखं लुक येतं आणि छान मस्त डोळे दिसतात माझे. तर ही माझी साधी सोपी सरळ पद्धत आहे. तर
त्याच्यानंतर मी लावणार आहे वेस्टीजचं काजळ पेन्सिल आणि हे मला आतापर्यंत खूप छान मस्त आवडलेलं आहे. खूप छान पिगमेंटेशन्स खूप छान आहे. एका स्ट्रोकमध्येच तुम्हाला खूप छान मस्त कलर ब्लॅक कलर मिळतो आणि खूप छान दिसते, उठावदार दिसते आणि आउटर आणि इनर दोन्ही साईडला तुम्ही यूज करू शकता. आणि छान मस्त बघा अशा प्रकारे छान माझे मोठे मोठे डोळे दिसत आहेत लावल्यानंतर. आणि त्याला मी छान मस्त आय शॅडोनी थोडंसं आउटर साईडला हे असं हे करून घेत आहे की त्याच्यामुळे आणखी उठावदार डोळे दिसतात. आणि तुमचे छोटे डोळे असले तरी खूप मस्त छान मोठे मोठे डोळे दिसतात. लुक खूप छान येतं. आणि ही काजळ पेन्सिलसुद्धा खूप छान आहे. छान पिगमेंटेड काजळ पेन्सिल आहे. तर अशा पद्धतीने आता मी डोळ्याचं मेकअपसुद्धा करून घेतलेलं आहे. मस्कारा वगैरे मी काही लावलेला नाही. आयलॅश कर्ल करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने दिसत आहे. आता त्याच्यानंतर असं फायनली माझं लुक दिसत आहे. आता मी लावणार आहे छोटीशी मस्त मस्त टिकली. साडी घातली की टिकली आलीच समजा. आणि अशा प्रकारे टिकली लावल्यानंतर अशा प्रकारे फायनली माझं लुक दिसत आहे. ब्लॅक साडी घातल्यानंतर त्याच्यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी घालत आहे. ऑक्सिडाइज इयरिंग्स, ऑक्सिडाइज ब्रेसलेट अशा प्रकारे घातल्यानंतर खूप छान ब्लॅक साडीवर असं लुक खूप छान दिसत आहे. तर अशा पद्धतीने मी दिसत आहे. तुम्हाला कशी वाटत आहे कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा आता अशा प्रकारे फायनली मी मस्त साडी घालून ब्लॅक साडी घालून वेस्टीजच्या प्रोडक्टसोबत तयार झालेली आहे. छान सिम्पलचं मस्त मेकअप केलेला आहे. एकदम झटपट मेकअप झालेलं आहे आपलं. तर अशा पद्धतीने आता फायनली मी दिसत आहे. तर तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा आता फोटोशूट केल्यानंतर मी अशा पद्धतीनं सुंदर माझे फोटो निघलेले आहे. आणि अशा प्रकारे या मेकअपमध्ये मी असे दिसत आहे विथ ब्लॅक साडी. तर गाईज हा माझा ब्लॅक साडीवरचा लुक आणि वेस्टीज कंपनीच्या ब्युटी प्रोडक्टसोबत बनवलेला हा माझा लुक मला कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. सी यू टू गाईज नेक्स्ट वन.